आणि आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्य वाहतूक विभागाकडून वाहतुकीची नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी, आता वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट बँकेमधून दंड वसुली होणार आहे। गाडी चालवताना नियम मोडला तर तुमच्यासाठी आता ही बातमी महत्त्वाची आहे। राज्यातील दुचाकी चालकांसाठी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा, येणारे 1 जुलै 2026 पासून वाहतुकीचे नवीन नियम आता लागू होणार आहेत। वाढलेल्या अपघातांना रोखण्यासाठी आणि वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे कडक पाऊल या ठिकाणी आता उचलण्यात आलेलं आहे। आता बघा, या दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा 10 पटीने आता वाढवण्यात आलेली आहे। ही दंडाची रक्कम तुमच्या खात्यामधून ऑनलाईन चलनाच्या माध्यमातून कट केली जाणार आहे। अशा प्रकारचे कडक नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात येत आहेत। आता बघा, जर तुम्ही स्प्लेंडर गाडी वापरत असाल, शाईन गाडी वापरत असाल, युनिकॉर्न गाडी वापरत असाल किंवा कोणत्याही कंपनीची स्कूटी वापरत असाल तर तुमच्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। जर तुम्ही या 5 नियमांपैकी एक जरी नियम मोडला तरी पण तुमच्या बँक खात्यामधून ऑनलाईन चलनाच्या माध्यमातून ही रक्कम आता कट केली जाणार आहे। बघा, येणारे 1 जुलै 2026 पासून दुचाकी चालकांसाठी 5 कडक नियम आता लागू होतील, अशा प्रकारची माहिती आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, जर तुम्ही या 5 नियमांपैकी पहिला नियम मोडला तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड लागणार आहे। जर तुम्ही या 5 नियमांपैकी दुसरा नियम मोडला तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड लागणार आहे। जर तुम्ही या 5 नियमांपैकी तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड लागणार आहे। जर तुम्ही या 5 नियमांपैकी चौथा नियम मोडला तर तुम्हाला 10000 रुपयांचा दंड लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेवटचा म्हणजेच 5 नंबरचा नियम मोडला तर तुम्हाला 25000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांचा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची 2 चाकी गाडी असेल, म्हणजे शाईन गाडी असेल, स्प्लेंडर गाडी असेल, युनिकॉर्न गाडी असेल, बुलेट गाडी असेल, स्कूटी गाडी असेल, हिरो होंडा कंपनीची कोणतीही गाडी असेल तर तुम्हाला या 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करावे लागणार आहे। अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल आणि या दंडासोबत तुम्हाला तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो। त्यामुळे मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून दुचाकी गाडीवरती कोणकोणते नियम आता लागू होत आहेत, तुम्हाला कोणकोणत्या नियमांचे पालन कशा पद्धतीने करायचे आहे याची आपण संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत बघा। आता बघा मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दुचाकी गाडीवरती हे 5 कडक नियम आता लागू होत आहेत। या 5 कडक नियमांचे पालन सर्व 2 चाकी चालकांना आता करावेच लागणार आहे। आता बघा, या 5 नियमांपैकी पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। तुम्ही 5 नियमांपैकी दुसरा नियम मोडला तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड, तिसरा नियम मोडला तर 5000 रुपयांचा दंड, चौथा नियम मोडला तर 10000 रुपयांचा दंड आणि 5वा नियम मोडला तर तुम्हाला डायरेक्ट 25000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांचा तुरुंगवास आता भोगावा लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची गाडी असेल तर तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुमच्याकडे युनिकॉर्न गाडी असेल, शाईन गाडी असेल, स्प्लेंडर गाडी असेल, ज्युपिटर गाडी असेल, स्कूटी असेल, बुलेट असेल, कोणत्याही कंपनीची 2 चाकी गाडी असेल, तुमच्याकडे या ठिकाणी गाडी असेल तर तुमच्यासाठी हे 5 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। आता बघा मित्रांनो, येणाऱ्या जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून हे 5 नियम काटेकोर पद्धतीने लागू होणार आहेत। म्हणजे जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर शहरी भागामध्ये चौकामध्ये आता ट्रॅफिक हवालदार आणि RTO थांबणार आहेत। नियम कडक झाल्यामुळे आता तुमची चौकशी काटेकोर पद्धतीने केली जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जर नियम मोडला तर तुम्हाला दंड लागणार आहे। आता हा दंड ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून थेट तुमच्या RC बुकवरती नोंदवला जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दंड डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामधून ऑनलाईन पद्धतीने आता कट केला जाणार आहे। आता बघा, वाढलेल्या अपघातांना आळा बसवण्यासाठी आणि राज्यातील वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। म्हणजेच राज्यातील सर्व दुचाकी चालकांनी या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे। या दृष्टिकोनातून हे नियम लावल्याचं
आताच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे 5 नियम आहेत, तर या 5 नियमांपैकी जो शेवटचा नियम आहे, तर तो शेवटचा नियम जर तुम्ही नाही पाळला, या नियमांचे उल्लंघन केले, तर तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांचा तुरुंगवास सुद्धा आता आकारण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, कोणकोणते नियम आहेत, तुम्हाला पालन कशा पद्धतीने करायचं आहे, आता प्रत्येकाने हे सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। या नियमांचे पालन जर तुम्ही नाही केलं, तर तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून तुमच्या RC बुकवरती हा दंड नोंदवला जाणार आहे आणि या दंडाची रक्कम तुम्हाला आता भरावीच लागणार आहे। यातून तुमची सुटका आता अजिबात होणार नाही। हे पैसे जसं तुमचं एखादं लोन काढलेलं असतं, कर्ज काढलेलं असतं, जसा हप्ता बँकेमधून कट केला जातो, अशाच प्रकारे आता हे नियम काढल्यामुळे तुमचे पैसे कट केले जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वायाला जाऊ नयेत, म्हणून हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण अनेकदा विचार करतो की त्याला काय होतंय, पोलीस कुठं आपल्याला पकडतायत, जरी पकडलं तर 100-200 रुपये देऊन आपण सुटू। परंतु मित्रांनो, आता तो जमाना गेलेला आहे। आता रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। आधीचे दंड खूप कमी होते, म्हणून आपण त्या ठिकाणी हे नियम पाळत नव्हतो, या नियमांकडे आपण गांभीर्याने बघत नव्हतो। परंतु आता दंडाच्या रकमा इतक्या वाढवलेल्या आहेत की एक जरी तुम्ही चूक केले तर तुम्हाला हजारो रुपयांचा दंड या ठिकाणी भरावा लागू शकतो आणि या दंडासोबत तुम्हाला जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते। आता बघा मित्रांनो, हा जो दंड ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून तुमच्या RC बुकवरती नोंदवला जाणार आहे आणि हा दंड तुमच्या खात्यामधून ऑनलाईन पद्धतीने कट केला जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला कळणार पण नाही, डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे आणि तुम्हाला दंड आता भरावाच लागणार आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे। याचं कारण म्हणजे हा दंड बँकेच्या खात्यामधून आता कट केला जाणार आहे। समजा जर तुम्ही सिग्नल तोडला, हेल्मेट घातला नाही किंवा मोबाईलवरती बोलला, तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुमच्यावरती एवढा मोठा दंड लावण्यात आलेला आहे। आणि जर मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरती SMS येऊन जर तुम्ही हा दंड भरला नाहीत, तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई सुद्धा करणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, कोणकोणते नियम बदललेले आहेत, तुम्हाला दंड तुम्ही ऑनलाईन जरी मारला, बघा तुम्हाला लागलेला दंड तुम्ही ऑनलाईन जरी मारला, त्या ठिकाणी तुम्हाला तो जर दंड पेंडिंग दाखवला, तर या ठिकाणी पोलीस आता तुमच्यावरती कारवाई सुद्धा करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, वेळ न घालवता आपण हे जे भयानक 5 नियम बदललेले आहेत, तर हे 5 नियम कोणकोणते आहेत, जे नियम तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकतात। आणि लक्षात ठेवा, 5वा नियम सर्वात जास्त धोकादायक आहे, जो तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड लावू शकतो आणि या दंडासोबत तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते। त्यामुळे मित्रांनो, कोणते 5 नियम आलेले आहेत हे तुम्ही सविस्तर पद्धतीने आता जाणून घ्यायचे आहेत। आता बघा मित्रांनो, या 5 नियमांपैकी जो पहिला नियम लागू होत आहे, तर तो पहिला नियम हेल्मेट सक्तीचा आहे। बघा मित्रांनो, याच्या अगोदर आपण काय करत होता की विदाऊट हेल्मेट कुठे पण जात होतो आणि जरी आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं तरी पण आपण 100-200 रुपये द्यायचो आणि त्या ठिकाणी सुटून जात होतो। परंतु मित्रांनो, इथून पुढे जर तुम्ही विदाऊट हेल्मेट म्हणजेच हेल्मेट न घालता गाडी चालवताना आढळलात, म्हणजेच तुम्ही शहरी भागामध्ये राहत असू द्या किंवा गावाकडे राहत असू द्या, आणि जर तुम्ही विदाऊट हेल्मेट कुठे जरी प्रवास करायचा म्हटलं आणि तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं, तर तुम्हाला पहिल्या नियमाअंतर्गत हेल्मेट सक्तीच्या नियमाअंतर्गत तुमच्यावरती 1,000 रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे। मित्रांनो, जर तुमच्या खिशातील 1,000 रुपये असेच फुकट जर वायाला गेले, तर या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पश्चाताप करावा लागू शकतो। त्यामुळे जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपल्याला 1,000 रुपयांचा दंड लागू नये, तर तुम्ही या ठिकाणी आता हेल्मेट गाडी चालवताना वापरणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। यानंतर मित्रांनो, जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे, तर तो दुसरा नियम याच्यापेक्षा भयानक आहे। तर तो दुसरा नियम या ठिकाणी वाहन विम्याचा आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्याला गाडी कमीत कमी 15 वर्षे वापरता येत असते। जर तुमची गाडी 15 वर्षांपेक्षा जास्त झालेली असेल, तर तुम्हाला वाहन विमा म्हणजेच इन्शुरन्स करावा लागत असतो। जर तुम्ही इन्शुरन्स केलेला नसेल, तर तुमची गाडी आता जप्त केली जाणार आहे आणि तुम्हाला 2,000 रुपयांचा दंड लावणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, पहिला नियम हेल्मेट सक्तीचा, जर तुम्ही विदाऊट हेल्मेट गाडी चालवताना आढळला तर तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड। दुसरा नियम वाहन विम्याचा आहे, जर तुम्ही इन्शुरन्स काढलेला नसेल तर तुम्हाला 2,000
रुपयांचा दंड आणि तुमची गाडी या ठिकाणी जप्त सुद्धा केली जाणार आहे. आता बघा मित्रांनो, हे दोन नियम तर काय सोपे होते, परंतु तिसरा, चौथा आणि पाचवा हे जे शेवटचे 3 नियम आहेत तर हे 3 नियम अत्यंत भयानक आहेत. या शेवटच्या 3 नियमांचे पालन तुम्ही काटेकोर पद्धतीने करायचे आहे. आता बघा मित्रांनो, जो तिसरा नियम लावण्यात येत आहे तर तो तिसरा नियम म्हणजे बेजबाबदारपणे गाडी चालवणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे, यासोबत फोनवर बोलणे. बघा, तुम्ही घरून या ठिकाणी कुठे बाजाराला गेलात किंवा तुम्ही ऑफिसमधून घरी निघालात आणि जर तुम्ही अचानक पद्धतीने मोबाईलवरती या ठिकाणी बोलत राहिलात, म्हणजेच गाडी चालू आहे आणि जर तुम्ही गाडी चालवत फोनवरती बोलत राहिला तर तुम्हाला ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता तिसरा नियम मोडल्यामुळे तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. हा दंड ऑनलाईन चलनाच्या माध्यमातून तुमच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून तुमच्या आरसी बुकवरती आता नोंदवला जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, बेजबाबदार पद्धतीने गाडी चालवू नका. ट्रॅफिक सिग्नल जर तोडला तरी पण तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड किंवा जर तुम्ही फोनवर बोलला तरी पण तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. आता बघा मित्रांनो, चौथा आणि पाचवा नियम अत्यंत भयानक आहे. बघा, शेवटचा 5वा जो नियम आहे तर त्या 5व्या नियम अंतर्गत तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड, तुम्हाला जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते. त्यामुळे मित्रांनो, चौथ्या नियमांचे पालन आणि 5व्या नियमांचे पालन तुम्हाला काटेकोर पद्धतीने आता करावे लागणार आहे. आता बघा, चौथा नियम आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. बघा, चौथा नियम म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे, म्हणजेच व्यसन करून गाडी चालवणे. बघा मित्रांनो, जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली आणि जर तुम्ही ट्रॅफिक हवालदारांना सापडलात किंवा ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर या ठिकाणी सापडलात तरी पण तुम्हाला चौथा नियम मोडल्याच्या अंतर्गत 10,000 रुपयांचा दंड आणि मित्रांनो, तुमचे गाडी जप्त होणार आहे. 3 महिन्यांसाठी तुमचं लायसन्स सस्पेंड केलं जाणार आहे. जर तुमचं लायसन्स सस्पेंड केलं, तुमची गाडी जप्त केले तर तुम्ही ऑफिसला कसे जाणार? एखादं अर्जंट काही काम असेल तर ते काम तुम्ही कसं करणार? इकडे तिकडे कोणाला गाडी मागत बसणार? त्यामुळे मित्रांनो, चौथ्या नियमा अंतर्गत तुम्ही दारू पिऊन गाडी चालवणे हे अत्यंत चुकीचं आहे. बघा, काही वेळेस काय होतं, मित्रांची पार्टी आहे किंवा काय आहे या दृष्टिकोनातून तुम्ही दारू पित असता आणि त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही गाडी चालवली तर तुम्हाला कमीत कमी 10,000 रुपयांचा दंड, 3 महिन्यांसाठी तुमचं लायसन्स सस्पेंड आणि तुमच्यावरती मनुष्यवादाचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जो शेवटचा 5वा नियम आहे, जर तुम्ही 5वा नियम मोडला तर तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांचा तुरुंगवास आता भोगावा लागू शकतो. बघा, तुम्हाला एक एक करत हे 4 नियम सांगतो आणि लगेच 5वा नियम आपण बघणार आहोत. बघा, पहिला नियम हेल्मेट सक्तीचा. तुम्ही जर हेल्मेट न घालता गाडी चालवली तर तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड लागणार आहे. दुसरा नियम वाहन विम्याचा आहे. तुमच्या गाडीचा इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला 2,000 रुपयांचा दंड. तिसरा नियम बेजबाबदार पद्धतीने गाडी चालवणे, यासोबत ट्रॅफिक सिग्नल तोडणे, यासोबत फोनवर बोलणे. जर तुम्ही या तिन्हीपैकी कोणती जरी गोष्ट केली तर तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड आणि तुमचं लायसन 3 महिन्यांसाठी रद्द केलं जाणार आहे. मित्रांनो, चौथा नियम म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे. दारू पिऊन गाडी चालवली तर तुमच्यावरती केस केली जाणार आहे. यासोबत दारू पिऊन गाडी चालवली तर तुमचं लायसन्स सस्पेंड केलं जाणार आहे. आणि मित्रांनो, जो शेवटचा 5वा नियम आहे तर तो 5वा नियम म्हणजे 18 वर्षाखालील मुलांना गाडी चालवायला देणे. बघा, सर्रास भरपूर असे पुरुष आहेत, महिला आहेत की ते आपले 18 वर्षांच्या खालील म्हणजेच 10वीला मुलगा असतो. आता त्या 10वीच्या मुलाचं वय कमीत कमी 16 वर्ष पूर्ण असतं. मग त्याला आपण या ठिकाणी गाडी चालवायला शिकवतो, त्याच्याकडे गाडी देतो, त्याला इकडून तिकडून सामान आणायला लावतो. परंतु इथून पुढे जर तुमचा मुलगा 18 वर्षांच्या खाली असेल आणि जर त्याला तुम्ही गाडी चालवायला दिली तर या ठिकाणी आता तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड लागणार आहे. आणि त्या मुलाला या ठिकाणी काही केलं जाणार नाही, परंतु जे मुलाचे पालक असतील तर त्या पालकांना तुरुंगवास भोगावा लागू शकतो. 25,000 रुपयांचा दंड आणि गाडी सुद्धा जप्त केली जाऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की पहिल्या नियमांतर्गत 1,000 रुपयांचा दंड, दुसऱ्या नियमांतर्गत 2,000 रुपयांचा दंड, तिसऱ्या नियमांतर्गत 5,000 रुपयांचा दंड, चौथ्या नियमांतर्गत 10,000 रुपयांचा दंड आणि 5व्या नियमांतर्गत 25,000 रुपयांचा दंड लागू नये तर तुम्ही या 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे. अन्यथा तुमची गाडी जप्त होऊ शकते, जेलची हवा खावी लागू शकते. हे नियम या ठिकाणी आता लागू होत आहे.